सत्ता त्यांच्या हातात आहे. सत्तेचा वापर कसा करावा हे त्यांनी ठरवलं आहे. विरोधकांना त्रास देणं हा एकंदरीत सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन आहे. विरोधकांना हा त्रास सहन करावा लागेल. नाराजी व्यक्त करणं हे आवश्यक आहे. उद्धव ठाकरे यांच्या बॅग तपासणीवर आता शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. सत्ता त्यांच्या हातात आहे. या सत्तेचा वापर कसा करायचा हे त्यांनी ठरवले. विरोधकांना त्रास देणं हेच सत्ताधाऱ्यांचा एकंदर दृष्टिकोन आहे. ते सहन करावं लागेल. त्याच्याबद्दलची नाराजी व्यक्त करणं आवश्यक आहे. सामान्य लोकांनाही कळतं आहे, पण सामान्य लोकांना या पद्धतीची वर्तणूक विरोधकांना दिली जाते ही फसवणूक ठरली असं मला वाटत नाही. ज्यांच्याकडे जे खोक्यांचं वितरण ज्यांच्याकडून सुरू आहे त्यांच्यावरती हात टाकला नाही, त्यांच्या तपासण्या नाहीत, त्यांचे पैसे अगदी व्यवस्थित पोचत आहेत. ह्याच तपासणी नाक्यांना मॅनेज करून किंवा या लोकांना मॅनेज करून निवडणूक आयोगानं निष्पक्षपातीपणानं तपासण्या करायला काहीच हरकत नाही. तुम्ही आमच्या तपासण्या करता, काहीच हरकत नाही करायला. ह्यांच्या कोणी करायच्या करणार आहात की नाही? का यंत्रणा विकत घेतली गेलेली आहे? माझ्या पण बॅगा तपासलेल्या आहेत. मागं मी परभणीला असताना माझ्या बॅगा त्यावेळेस तपासल्या होत्या. पूर्ण अधिकार बॅगा तपासायचा आहे. आत्ता पण मी जातो. मागच्या लोकसभेला स्वतः मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या. शेवटी आम्ही प्रचाराला कुठंही गेल्यानंतर निवडणूक आयोगानेच सांगितलेलं आहे का ह्यांनी तक्रार केली, विरोधकांनी अशा प्रकारची तक्रार केली की पोलिसांच्या मदतीने ह्या सगळ्या गोष्टी होतात. तर आमच्याबरोबर जर पोलिसांच्या गाड्या असतील तर त्याही तपासा, आमच्याही गाड्या तपासा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.